नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेद अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एसटीपीयूचा 2024 पॅटर्नच्या M1 चा रिसेंट पेपर, जो की होता मे 2025। या पेपरचं आपण अनालिसिस करणार आहोत, तो कम्प्लिटली सॉल्व्ह करणार आहोत आणि एक समरी पाहणार आहोत की कोणत्या क्वेश्चन मध्ये कुठल्या टॉपिकचा प्रश्न पडतो। एक पॅटर्न फिक्स असतो की त्या क्वेश्चन नंबरला तो टॉपिकचाच क्वेश्चन पडणार। सो ही जर समरी तुमच्याकडे असेल तर तुम्हाला त्या डायरेक्शनने अभ्यास करायला खूप जास्त मदत होईल। आपण पाहूया या क्वेश्चन, बट याच्यासाठी तुमचा M1 चा एक बेसिक अभ्यास झालेला पाहिजे। तुम्हाला ओव्हरऑल सगळे टॉपिक्स माहिती पाहिजे की कोणता टॉपिक कसा हँडल करायचा, काय बेसिक फॉर्म्युले लागणार आहेत। हेच जर का माहिती नसेल तर क्वेश्चन पेपर अनालिसिस करून फायदाच नाही। सो सगळ्यात पहिले बेसिक अभ्यास करा, त्यानंतर आपण हे अनालिसिस तुम्ही बघू शकता। राईट, आपण स्टार्ट करूया। सो आपण सगळे पाहूया फ्रॉम स्टार्ट एमसीक्यूज पासून की एमसीक्यूज कसे हँडल करायचे। 10 मार्काचे एमसीक्यूज येणार आहेत आपल्याला, ज्याच्यात 4 मार्काचे 2 आणि एक एक 2 मार्काचे 4 क्वेश्चन आणि एक एक मार्काचे 2 क्वेश्चन असतील, किंवा 2-2 मार्काचे सरळ सरळ 5 क्वेश्चन असतील। सो इट डिपेंड्स, दरवेळेला हे बदलतं, कधी नाही बदलतं। सो पहिला क्वेश्चन आहे, ओके, stationary point for the function x square plus y square plus 6x plus 12 to be minimized is। सो तुम्हाला पहिले कळलं पाहिजे की हे फंक्शन मिनिमाइज साठी हा मिनिमम मॅक्झिमाचा टॉपिक आहे। मिनिमम मॅक्झिमाचा जर तुम्ही फॉर्म्युला बघा तर स्टेप नंबर 1 आहे फंक्शन घ्यायचं, जे फंक्शन आहे एक्स स्क्वेअर, फंक्शन इज एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस 6x प्लस 12। हे फंक्शन आहे। या फंक्शनचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढायला लागतं विथ रिस्पेक्ट टू एक्स आणि विथ रिस्पेक्ट टू वाय। सो जर डेरिव्हेटिव्ह काढलं तर विथ रिस्पेक्ट टू एक्स डेरिव्हेटिव्ह येईल 2x प्लस 6 आणि विथ रिस्पेक्ट टू वाय डेरिव्हेटिव्ह येईल 2y। या दोन्ही इक्वेशन्सला मी जर 0 शी इक्वेट केलं तर मला मिळेल स्टेशनरी पॉइंट्स। सो पहिला पॉइंट येईल -6/2 इज -3 आणि दुसरा 0/2 इज 0। सो पॉइंट येईल -3, 0। सो याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर सी। 2 मार्काचा क्वेश्चन आहे, 1, 2, 3 तीन स्टेप मध्ये तुम्हाला तुमचं सोल्युशन मिळालेलं आहे। सो क्वेश्चन बघून पहिले तो तुम्हाला बॅक एंडला तुम्हाला समरी माहिती पाहिजे की तो हा कुठल्या टॉपिकचा क्वेश्चन आहे, त्याच्यावर तुमचे फॉर्म्युलेस प्रिपेअर्ड पाहिजे, तरच तुम्हाला आन्सर फाइंड करता येईल। सेकंड क्वेश्चन आहे, इन द एक्सपान्शन ऑफ log 1 plus e raised to x in ascending power of x, coefficient of x6। हे एक्सपान्शन साठी तुम्ही मॅक्लॉरिनचा फॉर्म्युला यूज करतो। आपण एक्सपान्शनचा फॉर्म्युला आहे मॅक्लॉरिनचा, f of 0 प्लस x f dash of 0 प्लस x square by 2 factorial f double dash of 0 प्लस so on। हा मॅक्लॉरिनच्या एक्सपान्शनचा फॉर्म्युला आहे। आपल्याला पाहिजे कोएफिशिएंट ऑफ एक्स, एक्सचं जे कोएफिशिएंट आहे ते आहे f dash of 0। म्हणजे आपल्याला पहिले f dash of x काढायचं आहे आणि x ची व्हॅल्यू 0 लिहायची, तर आपल्याला मिळेल f dash of 0। सो आधी आपल्याला फंक्शन आहे log 1 plus e raised to x, log 1 plus e raised to x चा डेरिव्हेटिव्ह काढला तर तो येईल 1/1 plus e raised to x, कारण log चा डेरिव्हेटिव्ह काय असतो 1/, log ऑफ फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह 1/, फंक्शन इनटू याचा डेरिव्हेटिव्ह चेन रूल, 1 चा डेरिव्हेटिव्ह 0 आणि e raised to x चा डेरिव्हेटिव्ह e raised to x। सो हा झाला आपला f dash of x। आपल्याला पाहिजे होतं f dash of 0, जो कोएफिशिएंट आहे तो आहे f dash of 0। सो f dash of 0 बघण्यासाठी आपल्याला x ची व्हॅल्यू 0 पुट करायची। सो हे असं दिसेल 1/1 plus 0 e raised to 0, x ची व्हॅल्यू किती लिहिली 0 into e raised to 0। So anything raised to 0 is 1. So this will be 1/1 plus 1 into 1, 1 into 1 1 by 2। So answer आलेला आहे आपलं 1/2। So answer is option number B।
सो अशा प्रकारे तुम्ही हँडल करायचे. तुम्हाला पहिले टॉपिक माहिती पाहिजे त्यासाठी. नेक्स्ट क्वेश्चन इज if u is equal to x square plus y square upon x plus y then find the value of. आता हा जर टॉपिक बघाल तर हा टॉपिक आहे युलर्स होमोजेनियस इक्वेशन. युलर्स होमोजेनियस कारण जर इक्वेशन बघाल तर इक्वेशन होमोजेनियस. सो यू चं जर मी इक्वेशन लिहिलं एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अपॉन एक्स प्लस वाय इक्वेशन लिहिलंय तर जर मला x डॅबा यू बाय डॅबा एक्स प्लस वाय डॅबा यू बाय डॅबा वाय फाइंड करायचं तर याचा फॉर्म्युला आहे n इंटू यू. याचा फॉर्म्युला आहे n इंटू यू. हा फॉर्म्युला आहे युलर्स होमोजेनियस इक्वेशनचा यू चा फॉर्म्युला एन यू. मग आपल्याला फक्त कॅल्क्युलेट करायचं आहे एन. एन तर तोंडी कॅल्क्युलेट होतो. एन म्हणजे न्यूमरेटरची डिग्री मायनस डिनॉमिनेटरची डिग्री. न्यूमरेटरची डिग्री किती आहे 2. डिनॉमिनेटरची डिग्री किती आहे 1. 2 मायनस 1 1 म्हणजे यांची व्हॅल्यू काय आहे 1 म्हणजे आन्सर आहे यू. आन्सर आहे यू. सो क्वेश्चन मध्ये बघितल्या बघितल्या मला कळलं असतं की न्यूमरेटरची डिग्री 2 आहे डिनॉमिनेटरची डिग्री 1 आहे. 2 मायनस 1 1 1 इंटू यू यू. आन्सर पेनला हात न लावता तुम्ही आन्सर फाइंड करू शकत होते. बट त्यासाठी तुमचं प्रिपरेशन असं पाहिजे तुमचे फॉर्म्युले एकदम तोंड पाठ पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला काढायचं आहे रँक. रँक काढण्याची जी प्रोसेस आहे ती प्रोसेस यूज करायला लागेल आपल्याला. हा झाला क्वेश्चन 3. क्वेश्चन 4 रँक काढायची प्रोसेस 2 1 -1 -1 ओके. रँक काढण्यासाठी आपल्याला 1 पाहिजे तर मी क्वेश्चन मध्ये लिहितानाच 1 आधी लिहितोय वर मधली रो वर लिहितोय दुसरी रो आणि तिसरी रो. सो मी काय केलंय रोजचं इंटरचेंज करून घेतलंय मला इथे 1 मिळाला. तो आता मी परफॉर्म करणार R2 इज इक्वल टू R2 मायनस 2R1 R3 is equal to R3 minus 4R1. सो कॅल्सिट पुट करा सगळं. हा येईल 1 2 1 ऍज इट इज राहील. हे दोघं 0 होऊन जातील. सो -1 -2 इंटू 2 इज -5 -1 -2 इंटू 1 इज -3 -7 -8 -15 आणि -5 -4 विल बी -9. स्टेप नंबर 1 हे दोन 0 करून घेतले. क्विकली याला 1 करून घेऊया. 1 कसं करणार R2 ला डिवाइड करूया -5. R2 ला जर का -5 ने डिवाइड केलं तर काय मिळेल मला 1 2 1 0. -5 ने डिवाइड केलं तर 1 उरेल आणि याला -5 ने डिवाइड केलं तर 3/5. खालची रो ऍज इट इज करा आता. R3 इज इक्वल टू R3 -15 आहे म्हणून +15 R2 +15 R2 काय येईल 1 2 1 0 1 3/5 0. हा तर 0 होऊन जाईल कारण आपण फॉर्म्युलाच बनवलेला आहे. -9 प्लस 15 इंटू 3/5 जर कॅल्सिट टाकाल तर आन्सर येईल 0. आन्सर येईल 0. देअरफॉर आपला रँक किती झाला जेवढे नंबर्स दिसत आहेत तेवढे रँक. पहिल्या रो मध्ये नंबर दिसत आहेत 1 दुसऱ्या रो मध्ये नंबर दिसत आहेत 2. सो माय रँक विल बी इक्वल टू 2. आणि ज्यांना इथेच कळलं की 5 3 जा 15 तुम्ही इथेच करू शकत होते R3 इज इक्वल टू R3 प्लस 3R2. इथेच तुमचं -3R2 करायचं होतं. इथेच तुमचं आन्सर संपलं असतं. इथे जायची गरज नव्हती. पण सगळ्या मुलांना ती कन्सेप्ट पटकन जमत नाही. सो माझी बेसिक कन्सेप्ट अशी आहे की इथे कोणता पण नंबर होऊ दे त्याला आधी 1 करा तुम्ही पुढची स्टेप करा. हे जास्त बेसिक राहतं. जो ऍडव्हान्स मुलं आहेत ज्यांना फास्ट करण्याची सवय आहे त्यांनी इथेच तो फॉर्म्युला यूज करायचा होता. R3 इज इक्वल टू R3 मायनस 3R2. इथं तुमचा आन्सर असतं रँक आला असता 0. आणि सॉल्व्ह करायची पण गरज नाही. तुम्हाला इथे दिसतंय 5 3 जा 15 3 3 जा 9. तुमचं रो कॅन्सल होणार आहे. सो इथे डायरेक्ट 0 येणार आहे. आन्सर किती येणार आहे 2. एमसीक्यू सॉल्व्ह करायचे नसतात रफ मध्ये करायचे असतात. तुम्हाला फक्त आन्सर द्यायचे. क्वेश्चन नंबर 4 चा आन्सर आहे 2 बस. सो हे रफ वर्क आहे किती फास्ट कराल ते तुमच्या हातात. Fifth question is if A is n by
n matrix with eigenvalue lambda 1, lambda 2, lambda 3. The determinant of A is, determinant of A means A bar is given by lambda 1 into lambda 2 into lambda 3 into lambda 4 into so on. So याचा आन्सर आहे डी. इथे प्रिंटिंग मिस्टेक झाली, इथे कॉमा चुकून दिलं गेलेलं आहे. उत्तर पाहिजे होतं लॅमडा 1 इंटू लॅमडा 2 इंटू डॅश 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 लॅमडा एन. सो आन्सर इज 4. हा तुम्हाला पाठ पाहिजे की डिटर्मिनंट इज मल्टिप्लिकेशन ऑफ आयगन व्हॅल्यूज. इफ ए इज 3 by 3, ए मॅट्रिक्स किती आहे 3 by 3 with eigenvalues 2, 3, 4, which of the following matrices is a diagonal matrix in the diagonalization of A? आता डायगोनल मॅट्रिक्स म्हणजे काय, तुमची आन्सर जे काय ते फक्त डायगोनल पाहिजे. इथं डायगोनल आहेत का, नाही. इथं डायगोनल आहेत का, नाही. इथं डायगोनल आहेत का, हो. इथं डायगोनल आहेत का, नाही. सो डायगोनल मॅट्रिक्स विचारलंय तर आन्सर काय असणार आहे, सी. सो एक मार्काचा क्वेश्चन मध्ये तुम्हाला हात पेन पेन तर आमची गोष्ट विचार करणं पण नाही, नुसतं बघायचं की ओके डायगोनल मॅट्रिक्स इट्स ऑप्शन. सो एक मार्काचे क्वेश्चन ते बेसिक असतात. 2 मार्काच्या क्वेश्चनला पण अर्धे क्वेश्चन असे जे तुम्ही बघूनच सॉल्व्ह करू शकतात. अर्धे क्वेश्चनला पेन हातात घ्यायचंय, कुठेही सॉल्व्ह करून दाखवायचं नाही, फक्त आणि फक्त रफ वर्क करायचं आहे. सो जाऊया आपण पुढच्या क्वेश्चन मध्ये. क्वेश्चन 2A आहे. क्वेश्चन 2A आहे. Verify Lagrange's mean value theorem for the function f of x is equal to log x. So function आहे log x आणि रेंज आहे 1 to e. रेंज आहे 1 to e. कुठला थेरम आहे, लॅग्रेंजेस मीन व्हॅल्यू थेरम. लॅग्रेंजेस मीन व्हॅल्यू थेरमचा फॉर्म्युला पाठ पाहिजे. f dash of c is equal to f of b minus f of a upon b minus a. फॉर्म्युला पाठ असेल तर. स्टेटमेंट नंबर 1, फंक्शन इज कंटिन्युअस. स्टेटमेंट नंबर 2, फंक्शन इज डिफरन्शिएबल. हे लॅग्रेंजेसचे 2 बेसिक स्टेटमेंट्स आहेत आणि हे तिसरं स्टेटमेंट जे आपल्याला फाइंड करायचं. सगळ्यात पहिले f dash of c काढण्यासाठी मला f dash of x माहिती पाहिजे, जे येईल 1 by x. log x चा डेरिव्हेटिव्ह 1 by x. मग f dash of c काय असेल 1 by c. x च्या जागी फक्त काय लिहिलं मी, c. फॉर्म्युला पुट करतोय, फॉर्म्युलामध्ये f dash of c is equal to f of b, म्हणजे log x मध्ये तुम्हाला b ठेवायचा आहे. b ची व्हॅल्यू आहे e. log e मायनस log 1, म्हणजे फंक्शन मध्ये एकदा दुसरं ठेवलं मायनस फंक्शन मध्ये एकदा पहिलं ठेवलं अपॉन e मायनस 1. दॅट विल बी इक्वल टू log e 1 असतो. log e ची व्हॅल्यू किती असते 1. log 1 ची व्हॅल्यू 0 अपॉन e minus 1. Therefore, c is 1 upon e minus 1. Sorry, 1 by c is equal to, हा 1 by c आहे. मग 1 by c 1 upon e minus 1 आहे, तर c येईल e minus 1. e minus 1 कॅल्क्युलेट टाकून बघा, आन्सर येईल 1.7 आय थिंक 1.71 अराउंड. सो that lies between e and 1 and e. e ची व्हॅल्यू बघाल ना तर e ची व्हॅल्यू असते 2.7. e ची व्हॅल्यू काय असते 2.71. मग 1 आणि 2.71 च्या मध्ये 1.71 चा आन्सर येतं. हेन्स लॅग्रेंजेस मीन व्हॅल्यू थेरम व्हेरीफाईड. तुम्हाला इतकंच व्हेरीफाय करायचं होतं, जे सी चं उत्तर येईल ते तुमचं ह्या दोघांचं मध्ये पाहिजे. सो तुम्हाला स्टेप नंबर 1 काय आहे, फॉर्म्युला यूज करायचा आहे. फॉर्म्युलामधनं सी ची व्हॅल्यू फाइंड करायची आणि ती सी ची व्हॅल्यू तुमच्या ए आणि बी च्या मध्ये आली पाहिजे. बस इतकंच होता लॅग्रेंजेस मीन व्हॅल्यू थेरमचा 4 मार्काचा क्वेश्चन. फाइंड द फुरियर सिरीज फॉर फंक्शन f of x. फंक्शन f of x आहे x आणि इंटरवल आहे मायनस पाय टू पाय. सो कधी पण मायनस पाय टू पाय और मायनस एल टू एल ह्या 2 इंटरवल जर का आले तर तुम्हाला पहिले इवन आहे का फंक्शन ऑड हे चेक करावं लागतं. सो f of minus x पुट करायचा. f of minus x is minus x, hence function is odd. आणि फंक्शन जर का ऑड असेल तर a0 आणि an ची व्हॅल्यू येणार आहे 0. फक्त तुम्हाला फाइंड करायचं आहे
bn चा फॉर्म्युला आहे 2 बाय पाय 0 टू पाय एफ ऑफ एक्स cos nx dx. cos nx dx. सो एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू एक्स पुट करणार आहात, cos nx युव्ही रूल वापरून हे आन्सर सॉल्व्ह करायचं आहे. सो या आन्सरचं कम्प्लीट सोल्युशन जर कोणाला हवं असेल तर आपल्या M1 च्या कोर्समध्ये हे लेक्चर नंबर 4 फुरियर सिरीज मधला हा क्वेश्चन सॉल्व्ह केलेला आहे कम्प्लिटली. सो मी इथे फक्त कन्सेप्ट सांगितलेली की स्टार्ट कसा करायचा आहे. ह्याचं कम्प्लीट सोल्युशन जर का हवं असेल तर आपला जो M1 चा कोर्स आहे त्याच्यामध्ये लेक्चर नंबर 4 फुरियर मधल्या -5 टू पाय या टॉपिक मध्ये जाऊन ह्याचं कम्प्लीट सोल्युशन तुम्ही बघू शकता. नेक्स्ट क्वेश्चन. Using Taylor series expansion in ascending powers of x minus 3. सो हा जो क्वेश्चन आहे टेलर सिरीजचा, याच्यासाठी तुम्हाला फॉर्म्युला पाठ पाहिजे. एफ ऑफ एक्स मायनस ए चा एफ ऑफ एक्स चा जो फॉर्म्युला आहे, एफ ऑफ एक्स चा जो फॉर्म्युला आहे तो आहे एफ ऑफ 0 प्लस एक्स मायनस ए एफ डॅश ऑफ 0 plus x minus a by 2 factorial f double dash of a 0 nahi a I'm sorry plus x minus a cube by 3 factorial f triple dash of a and so on. हा फॉर्म्युला आहे. सो आपल्याला f of a, f dash of a, f double dash of a, f triple dash of a ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. सो आपल्याकडे f of x आहे, f of x आहे 3x square plus x क्यूब प्लस 7x स्क्वेअर प्लस x मायनस 6. जर f ऑफ a काढायचा असेल, a किती आहे? a क्वेश्चन मध्ये बघा a ची व्हॅल्यू किती आहे? 3. x मायनस 3 ना, म्हणजे a ची व्हॅल्यू आली 3. 3 पुट करा. 3 चा क्यूब प्लस 7 इंटू 3 चा स्क्वेअर प्लस 3 मायनस 6. कॅल्क्युलेट टाका, आन्सर येईल 87. हा झाला f ऑफ a. f डॅश ऑफ x काढा. 3x स्क्वेअर प्लस 14x प्लस 1 आणि f ऑफ a पुट, त्याच्यात a पुट करून द्या, म्हणजे 3 पुट करायच्यात. 3 पुट केलं तर आन्सर येईल 70. नेक्स्ट f डबल डॅश ऑफ x दॅट इज 6x प्लस हा 14x होणार आहे. सो 6x प्लस 14 परत a पुट करून टाकायच्यात 32 आणि f ट्रिपल डॅश ऑफ a येईल, याचा परत डेरिव्हेटिव्ह 6. सो सगळ्या व्हॅल्यूज फाइंड केलेल्या आहेत. माझ्याकडे आलेला एफ ऑफ ए, एफ डॅश ऑफ ए, एफ डबल डॅश ऑफ ए आणि एफ ट्रिपल डॅश ऑफ ए. करा फॉर्म्युला पुट, काय येईल? एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एफ ऑफ ए, ज्याची व्हॅल्यू आलेली आहे 87 प्लस एक्स मायनस ए, ए ची व्हॅल्यू 3 आहे. एफ डॅश ऑफ ए आलेला आहे 70 प्लस एक्स मायनस 3 स्क्वेअर बाय 2 फॅक्टोरियल. एफ डबल डॅश ऑफ ए आलेला आहे 32 प्लस एक्स मायनस 3 चा स्क्वेअर बाय 3 फॅक्टोरियल आणि एफ ट्रिपल डॅश ऑफ पे आलेला आहे 6. सो फायनल आन्सर येईल 87 प्लस 70 एक्स मायनस 3 प्लस 2 फॅक्टोरियल असतो 2. सो 2 16 जा 32 आणि 3 फॅक्टोरियल असतो 6, म्हणून हा 6 आणि 6 कॅन्सल. इट विल बी एक्स मायनस 3 चा क्यूब. सो दिस इज माय फायनल सोल्युशन फॉर दिस क्वेश्चन, टेलर सिरीज एक्सपांजन. सो टेलर सिरीजचा जो क्वेश्चन आहे तो आपल्याला कसा सॉल्व्ह करायचा, एकदा परत एकदा अनालिसिस बघा. फंक्शन घ्या, ए पुट करा, डेरिव्हेटिव्ह काढा, ए पुट करा, डेरिव्हेटिव्ह काढा, ए पुट करा, डेरिव्हेटिव्ह काढा, ए पुट करा. आलेले आन्सर्स फॉर्म्युल्यामध्ये ठेवा, आन्सर्स काढा. सो याचं डिटेल एक्स्ट्रा प्रॅक्टिस क्वेश्चन हवे असतील तर आपला नक्की कोर्स चेक करा, एकदा तुम्हाला ह्याची बरीच व्हरायटी मिळून जाईल. देन कम्स नेक्स्ट. आता एक ऑब्झर्वेशन असं राहील, क्वेश्चन नंबर 2A जो राहणार आहे हा राहणार आहे कॉचीज, लॅग्रेंजेस किंवा रोल्स थेरम या तीन पैकी अंदाज. सो देयर इज अ समरी. ही जी समरी मी एक्सप्लेन करतोय तुम्ही नोट डाऊन करून कुठेतरी लिहून ठेवा की क्वेश्चन नंबर 2A जो असेल हा रोल्स थेरम, कॉचीज मीन व्हॅल्यू थेरम किंवा लॅग्रेंजेस मीन व्हॅल्यू थेरम या तीन मधला असेल. क्वेश्चन 2B फुरियरचा असणार आहे आणि क्वेश्चन 2C हा टेलरचा असणार, राईट. क्वेश्चन नंबर 3A हा मॅक्लॉरिनचा, क्वेश्चन 3B अगेन रोल्स, लॅग्रेंजेस, कॉची आणि क्वेश्चन 3B फुरियर.
सो हे 100% फॉलो होत नाही, पण नक्की तुम्हाला कामाचं इतकं नक्की हा जो समरी ही फॉलो करा. तुम्ही पेपर उघडा, तुम्हाला तुमच्या गोष्टी आठवतील की हा मी हे 3 टॉपिक केले होते, एकत्र आलेले आहे. सो अभ्यास करा, तुम्हाला डायरेक्शन मिळते कुठले टॉपिक्स करायचे आणि कुठले टॉपिक्स सोडून द्यायचे. सो आता हा जो क्वेश्चन 3A आहे, हा आपण कम्प्लिटली मॅक्लॉरिन लेक्चर नंबर 2 आपल्या कोर्समध्ये हा अख्खाच्या अख्खा सॉल्व्ह केलेला आहे. अप टू x⁶ केलेला आहे. क्वेश्चन पेपर मध्ये x⁴ आलेला आहे. सो प्रॅक्टिस करताना जास्तच करून ठेवायची. सो कमी जास्त झाला तर आपल्याला हँडल करता येईल. ओके, 1 + sin x हा ऍज इट इज क्वेश्चन लेक्चर नंबर 2 मॅक्लॅरिन मध्ये सॉल्व्ह केलेला आहे. देन कम्स युजिंग लॅग्रेंजेस मीन व्हॅल्यू थेरम प्रूव्ह दॅट. हा लॅग्रेंजेसचा क्वेश्चन आहे. असे 3 क्वेश्चन आहेत जे पेपरला रिपीट झालेले आहेत खूप वेळा. साइन असलेला, टॅन असलेला आणि लॉग असलेला, या 3 पैकी एक प्रश्न इथे पडायचा खूप जास्त चान्स असतो. तिन्ही क्वेश्चन मी लॅग्रेंजेस लेक्चर नंबर 3 मध्ये आणि 2 मध्ये सॉल्व्ह केलेले. हा पर्टिक्युलर क्वेश्चन लॅग्रेंजेस लेक्चर 3 मध्ये आणि लॅग्रेंजर लेक्चर 2 आणि 3 मध्ये बाकीचे पण क्वेश्चन आहेत. सो तुम्ही हा ऍज इट इज याचा सोल्युशन बघू शकता. If f of x is equal to x², 0 less than x less than 2, find the half range cosine series. सो आपल्याला हाफ रेंज कोसाइन सिरीज याचा क्वेश्चन मी 0 to π साठी सॉल्व्ह केलेला आहे, पण 0 to 2 साठी केलेला नाही, म्हणून ते मी सॉल्व्ह करतोय. f of x आहे x² आणि आपल्याला हाफ रेंज कोसाइन सिरीज आहे. कोसाइन सिरीज मध्ये आपल्याला a0 काढायला लागतं आणि an काढायला लागतं. फॉर्म्युला आहे 2/L 0 to L f of x dx. सो 2/L किती आहे? L ची व्हॅल्यू 2 आहे, 0 to L ना, तो 0 to 2 f of x आहे x² dx. सो 2 2 कॅन्सल झाला, x² चे इंटिग्रेशन x³/3 0 to 2, अप्पर लिमिट 2 चा क्यूब 8, 8/3, लोअर लिमिट 0. सो आन्सर आलेलं आहे आपलं a0. आता an काढायचं आहे. an चा फॉर्म्युला आहे 2/L 0 to L f of x cos n πx/L dx. फुरियरची टॅकल करायच्या आधी फुरियरचे फॉर्म्युले तोंड पाठवायचे, त्यात चुका नाही झाल्या. सो 2/2 0 to 2 f of x आहे x² cos n πx/2 dx. 2 2 कॅन्सल, युव्ही रूल स्टार्ट करतो. युव्ही रूल पहिला तसाच दुसऱ्याचं इंटिग्रेशन. x सोडून काय काय दिसतंय? x सोडून मला दिसतंय nπ/2. सो पहिला तसा दुसऱ्याचं इंटिग्रेशन, पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह दुसऱ्याचं परत इंटिग्रेशन. साइनचा आहे मायनस कॉस nπx/2, आधीचा nπ/2 आणि आत्ताचा nπ/2, nπ/2 चा स्क्वेअर प्लस परत पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह दुसऱ्याचं इंटिग्रेशन मायनस तसा कॉस इंटिग्रेशन साइन nπx/2 अपॉन nπ/2 चा स्क्वेअर. कॉन्स्टंट आला, युव्ही रूल संपला, लिमिट 0 to 2. सो आधी मी 2 पुट करतोय इथे. हा जर 2 आणि हा 2 कॅन्सल झाला तर उरेल साइन nπ. आपण 2 कोणाच्या जागेवर पुट करतो? एक्सच्या. इथे तर 2 चा स्क्वेअर 4 येऊन जाईल, ठीक आहे. पण जर इथे 2 लिहिला तर 2 2 कॅन्सल केल्यावर कोण उरेल? साइन nπ. साइन nπ चा आन्सर असतं 0. कशाला कष्ट करायचे? नेक्स्ट, हा मायनस प्लस 2 2 जा 4 cos nπ/, ओके लेट्स सी. इथं 2 ठेवल्यामुळे हा 4 झाला, मायनस मायनस प्लस झाला. इथे 2 ठेवल्यामुळे 2 2 कॅन्सल होऊन फक्त कोण उरेल? nπ. फक्त कोण उरलं? nπ अपॉन nπ/2 चा स्क्वेअर प्लस इथं 2 2 2 कॅन्सल, साइन nπ ची व्हॅल्यू 0. हा झाला अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. लोअर लिमिट मायनस करतोय, दॅट विल बी 0. 0 था इंटू 0 0, 2 इंटू 0 0, साइन 0 0. सो लोअर लिमिट काय आलं? अख्खाच्या अख्खं 0. an चा आन्सर संपलं.
कसं सॉल्व्ह करायचंय बघा. हा जो 2 चा स्क्वेअर आहे खाली आहे, खालच्याचा खालचा वर जातो. सो 2 चा स्क्वेअर 4, 4 4 जा 16. कॉस एन पाय ची व्हॅल्यू -1 रेस टू एन. कॉस एन पाय ची व्हॅल्यू -1 रेस टू एन अपॉन एन पाय चा स्क्वेअर. So this is the complete solution for n. This is for a naught. फायनल आन्सर जे आहे ते फॉर्म्युला पुट करायचं आहे. फायनल फॉर्म्युला काय आहे? फायनल फॉर्म्युला काय फॉर्म्युला आहे फायनल? एफ ऑफ एक्स इज इक्वल टू ए नॉट बाय 2 प्लस समेशन एन इज इक्वल टू 1 टू इन्फिनिटी एन कॉस एन पाय एक्स बाय एल. सो तुमच्याकडे ए नॉटचा आन्सर आलेला आहे 8/3 प्लस n इज इक्वल टू 1 टू इन्फिनिटी. एन चा आन्सर आहे 16 -1 रेस टू n अपॉन n स्क्वेअर पाय स्क्वेअर कॉस n पाय x बाय l ची व्हॅल्यू किती आहे? 2. सो दिस इज माय सोल्युशन फॉर दिस क्वेश्चन. सो व्हिडिओ पॉज करून तुम्ही लिहून घ्या आणि नंतर यूज करा. इफ एफ ऑफ एक्स इज एक्स स्क्वेअर फाइंड हाफ रेंज कोसाइन सी. हे आहे तुमचं सोल्युशन. सो हा होता चॅप्टर नंबर और यूनिट नंबर 1 फर्स्ट यूनिट. देन कम सेकंड युनिट. क्वेश्चन 4A, क्वेश्चन 4B. जर त्याची समरी पाहाल ना, त्याची समरी इतकी फिक्स आहे की इथे मात्र कधी चेंजेस मिळणार नाही तुम्हाला. जर टॉपिक्स माहित असतील तर टॉपिक्स बरोबर इथे अनालाइज करायची. इथे जो क्वेश्चन पडणार आहे तो दर वेळेला बेसिक पार्शियल डिफरन्शिएशनचा क्वेश्चन पडणार. बेसिक पार्शियल डिफरन्शिएशन. जर आपला कोर्स तुम्ही बघाल त्या कोर्स मध्ये मी टॉपिक्स डिवाइड केलेले आहेत. बेसिक पार्शियल डिफरन्शिएशन, कंपोजिट फंक्शन, व्हेरिएबल टू बी ट्रीटेड ऍज कॉन्स्टंट आणि युलर्स होमोजिनियस इक्वेशन. राईट. सो क्वेश्चन 4A जो असणार आहे ना नेहमी, तो नेहमी असणार आहे बेसिक. जो बी असणार आहे तो असणार आहे युलर आणि सी असणार आहे कंपोजिट. ओके. क्वेश्चन नंबर 5 बघा. तर क्वेश्चन 5A नेहमी राहणार आहे तुमचा व्हेरिएबल टू बी ट्रीटेड ऍज कॉन्स्टंट. कायम बी जो असणार आहे तो राहणार आहे तुमचा युलर आणि सी जो असणार आहे तो राहणार आहे कंपोजिट. सो अभ्यास करण्याची डायरेक्शन बघा. जर का तुम्हाला हा युनिट अख्खा करायचा नसेल पण थोडे मार्क हवे असतील, यू शुड गो विथ युलर अँड कंपोजिट. व्हाय? बिकॉज युलर अँड कंपोजिट दोन्हीकडे पडणार आहे. हा युलरचा क्वेश्चन आहे, हा कंपोजिटचा क्वेश्चन आहे. हा युलरचा क्वेश्चन आहे, हा कंपोजिटचा क्वेश्चन आहे. आणि हे क्वेश्चन दर वेळेला रिपीट होतात. सो देअर आर नो न्यू क्वेश्चन्स. तेच 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 दरवर्षी पडतात. सो पार्शियल डिफरन्शिएशनच्या क्वेश्चन मध्ये युनिट मध्ये कमी अभ्यासात चांगले मार्क पाडायचे असतील तर नक्की या दोन टॉपिक कडे फोकस करा. बाकी बेसिक टॉपिक ते इझी. बेसिक पार्शियल डिफरन्शिएशनचे फॉर्म्युले पाठ पाहिजे तुमचे. सो बेसिक फॉर्म्युलेची लिस्ट मी माझ्या कोर्स मध्ये रेडी ठेवलेली आहे, तेवढी पाठ करून जायची. सो हे लिस्ट लिहून घ्या तुम्ही तुमच्याकडे. ही समरी तुमची लक्षात ठेवायची आहे तुम्हाला. चलो डिलीट नाही करत. लेट्स कीप इट ऍज इट इज. हा. सो पहिला क्वेश्चन आहे, यू दिलाय. यू दिलाय tan इनवर्स x बाय y. यू दिलाय tan इनवर्स x बाय y. काय फाइंड करायचं मला? व्हेरीफाय करायचं. मला खूप सारे डेरिव्हेटिव्ह काढायचे आहेत. खूप सारे डेरिव्हेटिव्ह काढायचे आपल्याला. काय डेरिव्हेटिव्ह काढायचंय? हा. सो पहिले आपण काढूया u चा विथ रिस्पेक्ट टू y. हे बघा समजून घ्या. जेव्हा हा डेरिव्हेटिव्ह काढायचा एलएचएस कडे बघितलं तर पहिले विथ रिस्पेक्ट टू y आणि त्याचा विथ रिस्पेक्ट टू x. आणि आरएचएस मध्ये बघाल तर पहिले विथ रिस्पेक्ट टू x आणि त्याचा विथ रिस्पेक्ट टू y. सो आधी मी एलएचएस काढतो. काय काढूया आपण? एलएचएस. एलएचएस मध्ये आधी विथ रिस्पेक्ट टू y आणि मग विथ रिस्पेक्ट टू x. सो आधी विथ रिस्पेक्ट टू y स्टार्ट करतो. tan इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह असतो 1/1 प्लस x स्क्वेअर. tan इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो? 1/1 प्लस x स्क्वेअर इनटू याचा डेरिव्हेटिव्ह
बिकॉज इट्स अ चेन रूल. सो विथ रिस्पेक्ट टू वाय करतोय ना, म्हणून एक्स तसाच आणि 1/y चा डेरिव्हेटिव्ह मायनस 1/y². 1/y चा डेरिव्हेटिव्ह मायनस 1/y². सो इट्स x/y, राईट. काय उरलं आता कॅन्सल करून? नीट ऑब्झर्व करा. हा y² जर मी कॉमन केला तर हा येईल y² प्लस x²/y². खालच्याचा खालचा वर जातो, सो इट विल बी y² अपॉन y² प्लस x². हा y² नी बेस कॉमन करून घेतला आणि वर टाकून दिलं इनटू मायनस x/y². y² कॅन्सल, आन्सर आलेला आहे मायनस x अपॉन y² प्लस x². बरोबर आहे. आता हा आला होता ∂u/∂y. मला परत ह्याचा विथ रिस्पेक्ट टू एक्स काढायचा. विथ रिस्पेक्ट टू एक्स कुठला रूल वापरणार मी? u/v रूल. विथ रिस्पेक्ट टू एक्स खालचा तसाच वरच्याचा डेरिव्हेटिव्ह मायनस वरचा तसाच खालच्याचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स अपॉन खालच्याचा स्क्वेअर. सो हा झाला माझा u/v रूल. करा मल्टिप्लाय. मायनस y² मायनस x² प्लस 2x² अपॉन y² प्लस x². बरोबर. 2x² मधनं एक x² गेला तर एक x² उरेल आणि हा मायनस y² तसाच अपॉन y² प्लस x². हा आत्ताशी आलेला आहे आपला LHS. आता आपल्याला सेम करायचा आहे RHS. सो वी विल गो फॉर RHS. बोला पहिले विथ रिस्पेक्ट टू एक्स आणि मग विथ रिस्पेक्ट टू वाय. सो विथ रिस्पेक्ट टू एक्स केला तर टॅनचा डेरिव्हेटिव्ह असतो 1 अपॉन 1 प्लस x² इनटू त्याचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स. एक्सचा डेरिव्हेटिव्ह येणार 1, वाय तसाच. अगेन जर मी बेस कॉमन करून घेतले तर हे येईल y² अपॉन y² प्लस x² इंटू 1/y. हा बेस कॉमन केला, y² वर टाकून दिला. एक y गेल्यावर आन्सर आलं y अपॉन y² प्लस x². सो आत्ताशी हा आलेला आहे u चा विथ रिस्पेक्ट टू x. त्याचाच आपल्याला काढायचा आहे विथ रिस्पेक्ट टू y. सो विथ रिस्पेक्ट टू y साठी u रूल लागेल. खालचा तसाच वरच्याचा डेरिव्हेटिव्ह मायनस वरचा तसाच खालच्याचा विथ रिस्पेक्ट टू y अपॉन खालच्याचा स्क्वेअर. सो हा येईल y² प्लस x² मायनस 2y² अपॉन y² प्लस x² चा स्क्वेअर. हा x² तसाच y² मधनं 2y² गेल्यावर मायनस y² उरेल. सो हा आला आपला RHS आणि हाच होता आपला LHS. LHS इज इक्वल टू RHS, हेन्स प्रूव्ड. हा बेसिक क्वेश्चन होता, बेसिक पार्शियल डिफरन्शिएशनचा. ह्याच्यासाठी तुमचं पार्शियल डेरिव्हेटिव्ह किंवा डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले स्ट्रॉंग पाहिजे. टॅन इनव्हर्सचा डेरिव्हेटिव्ह पटकन क्लिक झाला पाहिजे. तर आपला टॅन इनव्हर्स डेरिव्हेटिव्ह पार्ट नसेल तर हा सुरुवातच नाही करणार. ओके. सो प्रायोरिटी वाईज हा क्वेश्चन सगळ्यात शेवटी काय, कारण ह्याच्यात व्हरायटी जास्त आहे आणि तुम्हाला प्रॅक्टिसही जास्त करायला लागेल. कारण तुम्हाला बेसिक डेरिव्हेटिव्हचे जर काही डाऊट्स असतील तर हे क्वेश्चन अटेम्प्ट करणं खूप जास्त अवघड असतं. नेक्स्ट युलरचा क्वेश्चन बघूया. व्हेरी इझी क्वेश्चन. युलरचा हा क्वेश्चन खूप जास्त इझी असतो. आपल्याला बघा x² ∂² u/∂, x² प्लस 2xy याचा फॉर्म्युला फाइंड करायचा असतो. हा जर फॉर्म्युला बघाल, जर तुम्ही युलर चेक केला असेल तर याचा फॉर्म्युला आहे g ऑफ u g डॅश ऑफ u मायनस 1. हा फॉर्म्युला. त्यासाठी आपल्याला g ऑफ u काढायला लागतो. g ऑफ u चा फॉर्म्युला आहे n f ऑफ u अपॉन f डॅश ऑफ. सो n काढण्यासाठी
क्वेश्चन काय आहे, साइन यू, हा साइन इनवर्स इकडे जाऊन काय येईल, साइन यू इज इक्वल टू अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. हा झाला माझा एफ ऑफ यू. मला एफ डॅश ऑफ यू पण लागतोय, साइन यू चा डेरिव्हेटिव्ह कॉस यू. एन किती, एन कसे फाइंड करायचे याचं डिटेल सोल्युशन मी माझ्या कोर्समध्ये केलेलं आहे युलरच्या अंडर, तुम्ही करू शकता प्रॅक्टिस. इथं 2 आहे आणि हा 1/2, सो 2 into 1/2 इज 1. यू ची व्हॅल्यू आलेली आहे, एन ची व्हॅल्यू आलेली आहे 1. सो जी ऑफ यू चा आन्सर येईल 1 साइन यू बाय कॉस यू. फॉर्म्युला ठेवलं, दॅट इज इक्वल टू टॅन यू. सो फायनल आन्सर काय फॉर्म्युला आहे, जी ऑफ यू याचा डेरिव्हेटिव्ह दॅट इज सेक्स स्क्वेअर यू मायनस 1, जी डॅश ऑफ यू मायनस 1. सो फॉर्म्युला रेडी आहे आपला. राईट. काय येईल आता, हे आन्सर प्रूव्ह तर होत नाही, मला हे प्रूव्ह करायचं, टॅन क्यूब यू आन्सर प्रूव्ह करायचं ना मला याचं. सो टॅन क्यूब यू आन्सर आणण्यासाठी काय करूया आपण, सेक्स स्क्वेअर यू ला लिहूया टॅन 1 प्लस टॅन स्क्वेअर. सेक्स स्क्वेअर यू ला काय लिहिलं, 1 प्लस टॅन स्क्वेअर. 1 1 कॅन्सल, टॅन इंटू टॅन, टॅन क्यूब यू, हेन्स ट्रू. नेक्स्ट क्वेश्चन आहे कंपोजिट. कंपोजिटचा थोडासा अभ्यास केला तर तुम्हाला लक्षात येईल, z इज फंक्शन ऑफ x and y and x and y is function of u and v, राईट. आणि आपल्याला फाइंड करायचं डॅबा झेड बाय डॅबा यू, डॅबा झेड बाय डॅबा व्ही. सो जर डॅबा झेड बाय डॅबा यू काढायचा असेल तर फॉर्म्युला आहे डॅबा झेड बाय डॅबा एक्स, डॅबा एक्स बाय डॅबा यू. सो कसा काढला हा फॉर्म्युला, झेड चा विथ रिस्पेक्ट टू एक्स, एक्स चा विथ रिस्पेक्ट टू यू, प्लस झेड चा विथ रिस्पेक्ट टू वाय, वाय चा विथ रिस्पेक्ट टू यू. जर दोन मध्यस्थी आहेत तर दोघांनाही मला कन्सिडर करावं लागेल. सो बोला, झेड चा विथ रिस्पेक्ट टू एक्स डेरिव्हेटिव्ह काढू शकत नाही कारण फंक्शन दिलं नाही, बट एक्स चा विथ रिस्पेक्ट टू यू येणार आहे, एक्स चा विथ रिस्पेक्ट टू यू येणार आहे, ई रेस टू यू चा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू यू, डेरिव्हेटिव्ह निघू शकत नाही, विथ रिस्पेक्ट टू यू काढायचा, प्लस झेड चा वाय निघू शकत नाही, वाय चा विथ रिस्पेक्ट टू यू येईल मायनस ई रेस टू मायनस यू, ई रेस टू मायनस यू चा डेरिव्हेटिव्ह मायनस ई रेस टू मायनस यू. सेकंड काढायचे आपल्याला डॅबा झेड बाय डॅबा व्ही, डॅबा झेड बाय डॅबा व्ही. सो डॅबा झेड बाय डॅबा व्ही घ्याल, डॅबा झेड बाय डॅबा एक्स, डॅबा एक्स बाय डॅबा व्ही, डॅबा झेड बाय डॅबा वाय, डॅबा वाय बाय डॅबा व्ही. सो डॅबा झेड बाय डॅबा एक्स घेतलं, त्याचा डेरिव्हेटिव्ह काढू शकत नाही, सो डॅबा झेड बाय डॅबा एक्स आज ठेवलं, डॅबा एक्स बाय डॅबा व्ही, एक्स चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू व्ही मायनस ई रेस टू मायनस व्ही, डॅबा झेड बाय डॅबा वाय तसाच, वाय चा विथ रिस्पेक्ट टू व्ही इज मायनस ई रेस टू व्ही, हा मायनस तसाच ई रेस टू व्ही चा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू व्ही. सो आपले आन्सर झालेले आहे. आता आपल्याला फाइंड करायचं आहे, फाइंड डॅबा झेड बाय डॅबा यू, डॅबा झेड बाय डॅबा व्ही, म्हणजे पहिला आन्सर मायनस दुसरा आन्सर. सो अजून करा, मी पहिला आन्सर मायनस दुसरा आन्सर लिहिले, इथे काय कॉमन येईल, डॅबा झेड बाय डॅबा एक्स कॉमन येईल दोन्हीकडनं, आन्सर मध्ये काय राहील ई रेस टू यू मायनस मायनस ई रेस टू मायनस व्ही, दॅट इज प्लस ई रेस टू मायनस. मायनस मायनस का झाला, हे मायनस हे करायचे, सो हा मायनस आणि त्याचा मायनस काय होईल प्लस. सिमिलरली डॅबा झेड बाय डॅबा वाय कॉमन काढलं तर काय मिळेल मला, मायनस ई रेस टू मायनस यू, मायनस मायनस प्लस ई रेस टू व्ही. सो मला हे मिळालेलं आहे. आता नीट ऑब्झर्व कराल, ई रेस टू यू प्लस ई रेस टू मायनस व्ही कोण,
हा आहे एक्स आणि वाय बघा तर हे सेम आहे, फक्त साइन चेंज आहे. साइन चेंज झाल्यामुळे ह्याला काय देऊ शकतो मी, मायनस वाय. साइन चेंज आहे ना दोघांच्या, म्हणून मायनस वाय. सो फायनल आन्सर आलं माझं एक्स डॅबा झेड बाय डॅबा एक्स मायनस वाय डॅबा झेड बाय डॅबा वाय. हाच RHS का चेक करूया आपण. सो जर का तुम्ही कंपोजिटचा अभ्यास केला असेल तर तुम्हाला कंपोजिटच्या कन्सेप्ट कळल्या असतील तर तुम्हाला पहिले फॉर्म्युला प्रिपेअर करायला शिकावा लागेल. त्यानुसार डेरिव्हेटिव्ह काढून LHS मध्ये पुट करायचे तर तुम्हाला मिळणार आहे RHS. सो हा होता क्वेश्चन कंपोजिटचा. नेक्स्ट क्वेश्चन 5A. ओके, एक्स आहे आर कॉस थिटा आणि वाय आहे आर साइन थिटा. आपल्याला काढायचा आहे एक्स चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू आर. एक्स चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू आर काढला तर आर चा डेरिव्हेटिव्ह 1 येईल, कॉस थिटा उरेल. आणि वाय चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू आर काढला तर येईल साइन थिटा. आता पहिल्याला एक्स ने मल्टिप्लाय करायचंय, दुसऱ्याला वाय ने मल्टिप्लाय करून स्क्वेअर करायचं आहे. सो LHS आहे पहिल्याला एक्स ने मल्टिप्लाय प्लस दुसऱ्याला वाय ने मल्टिप्लाय आणि त्याचा स्क्वेअर. याचं उत्तर आलं पाहिजे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. आता कॉस थिटाला आपण काय लिहू शकतो, कॉस थिटाला आपण लिहू शकतो एक्स बाय आर, बट त्यापेक्षा आपण काय करूया एक्स ला लिहून टाकूया आर कॉस थिटा. हा होईल आर कॉस थिटाचा इंटू कॉस थिटा, दॅट इज आर कॉस स्क्वेअर थिटा. एक्स ला मी आर कॉस थिटा लिहिले, कॉस 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 स्क्वेअर. वाय ला लिहिणार आहे मी आर साइन थिटा, सो आर इंटू साइन 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 स्क्वेअर थिटा. आर जर का मी कॉमन काढला तर आत उरेल कॉस स्क्वेअर प्लस साइन स्क्वेअर, दॅट इज इक्वल टू 1. फक्त उरला आर चा स्क्वेअर. हा आला आपला LHS. LHS चं उत्तर काय आलेलं आहे आर चा स्क्वेअर. आता RHS बघूया. RHS आहे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. एक्स काय आहे आर कॉस थिटाचा स्क्वेअर आणि वाय स्क्वेअर आर साइन थिटाचा स्क्वेअर. सो दिस इज इक्वल टू आर स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा प्लस आर स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा. आर स्क्वेअर कॉमन काढला तर साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर इज इक्वल टू 1. RHS चं उत्तर आलेलं आहे आर स्क्वेअर, LHS चं उत्तर आलेलं आहे आर स्क्वेअर अँड प्रूव्ह. हा आहे व्हेरिएबल टू बी ट्रीटेड ॲज कॉन्स्टंटचा क्वेश्चन. अगेन दिस इज अ युलर्स क्वेश्चन. जो मगाशी फॉर्म्युला वापरला होता g ऑफ u g डॅश ऑफ u मायनस 1, तोच क्वेश्चन आहे हा. सेम टू सेम क्वेश्चन खूप वेळा रिपीट झालेला आहे. हा मी सॉल्व्ह केलेला आहे. क्वेश्चन नंबर 5B is solved in lecture number 2 Euler's homogeneous equation मध्ये as it is. याचं सोल्युशन मी करून दिलेलं आहे, नक्की जाऊन तुम्ही चेक करू शकता. देन दिस इज बेसिक क्वेश्चन फ्रॉम कंपोजिट. अशा टॉपिक अशा वेळेचे टॉपिक येतात म्हणजे येतातच पेपरला, इथेच येतात या लोकेशनला. आणि हा मी सॉल्व्ह केलेला आहे लेक्चर नंबर 4 कंपोजिट फंक्शन या युनिटच्या अंडर. अख्खाच्या अख्खा A to Z क्वेश्चन सॉल्व्ह केला, याचा आन्सर 0 येतं. सो हे क्वेश्चन जाऊन तुम्ही चेक करू शकता आपल्या कोर्समध्ये. आपला कोर्स वेद अकॅडमी, वेद एज्युकेशनल अकॅडमी प्ले स्टोर वर जाऊन सर्च केलं तर तिथे तुम्हाला वेद एज्युकेशनल अकॅडमीचा ऍप मिळेल. त्या ऍप मध्ये M1 चा हा कोर्स तुम्ही बाय करू शकता आणि चेक करू शकता. पुढच्या व्हिडिओमध्ये मी उरलेले जे 2 युनिट्स आहेत आपले, ते उरलेले जे 3 युनिट्स आहेत आपले, ते मी कव्हर करेन. थँक्यू.